नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय पोषण महाअभियानाअंतर्गत शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आले विविध उपक्रम. रत्नागिरीतील दोन्ही राजांना वाजत गाजत भक्तिमय वातावरणात देण्यात आला निरोप. आणि ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे यांचं प्रतिपादन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. शिरगाव ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 बीट कोतोडे 1 यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रम ग्रामपंचायत शिरगाव येथे विविध उपक्रमांनी राबवण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमेश गावखडकर, शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ फरीदा काझी, शिल्पा पानवलकर, अर्चना बाईत, डॉक्टर पाखरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी या उपक्रमाचा भाग म्हणून अंगणवाडी अंतर्गत पोषण पाककला स्पर्धा आणि पोषणावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेच्या प्रदर्शनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री हावळे यांनी आपल्या मनोगतात पोषण आहाराचं महत्त्व सांगत सर्वांनी सकस आहार घेण्याचं आवाहन केलं। आपल्या शरीरासाठी जे काही चांगलं आहे ते खाणं म्हणजे पोषण आहे, बरोबर आहे। शरीरासाठी जे चांगलं ते पोषण। मग याच्यामध्ये काय आहे? प्रथिन आहेत, कार्बोदक आहेत, फॅट आहे, हे आपल्या बॉडीसाठी लागतं। एक लक्षात घ्या की आपण जे काही खातो ते आपल्या शरीरामध्ये 3 कप्पे आहेत किंवा 3 कोठे आहेत। एक आहे फॅटचा कप्पा, दुसरा आहे कार्बोहायड्रेटचा कप्पा आणि तिसरा मिनरलचा कप्पा, बरोबर आहे डॉक्टर मॅडम? आपण काहीही खा, हे या तिन्हीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। आपण जे काही आपल्या बॉडीला देतो ते आपल्या बॉडीसाठी रॉ मटेरियल आहे, लक्षात घ्या। म्हणजे आपण साखर खाल्ली पण साखर मिळत नाही आपल्याला, साखरेचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं आणि ते ग्लुकोज बॉडीला मिळतं। म्हणून साधं सिंपल सांगितलं की आपल्या शरीरासाठी जे काही चांगलं आहे ते खाणं म्हणजे पोषण आहे। परसबागेमध्ये तुम्हाला ताजा भाजीपाला मिळेल, स्वच्छ भाजीपाला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसायनयुक्त भाजीपाला न खाता रसायनमुक्त केमिकल मुक्त तुम्ही भाजीपाला खाणार आहात आणि याच्यातून तुमचं आरोग्य सुदृढ राहणार आहे। प्लस तुमचा जो काही खर्च आहे भाजीपाल्यावरचा हा सगळ्यात जास्त वाचणार आहे। कारण रत्नागिरीमध्ये मागच्या 2 वर्षापासून मी नागरी सरपंच आहे। माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा भाजीपाला विकत घेऊन खाल्ला मी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर। आमच्या गावी आमची शेती आहे आणि आमची भाजीपाला आम्ही स्वतः पिकवतो त्या ठिकाणी। या ठिकाणी भाजीपाला जरी घ्यायचा म्हटलं तर खूप महाग भाजीपाला आहे। तुम्ही आठवड्याचे 500 रुपये जरी भाजीपाल्यावर खर्च करायचं म्हटलं तर महिन्याला तुमचे 2500 रुपये भाजीपाल्यावर खर्च होणार आहे। यावेळी महर्षी कर्वे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहारावर आधारित पथनाट्य सादर केलं। सकाळी मुलगा आपल्या आईला, मम्मी काय झालं बाळा? मम्मी उद्यापासून माझी शाळा चालू होते, मला मस्त मस्त मॅगी बनवून दे, मी माझ्या मित्रांसोबत खाणार आहे। ठीक आहे। सासू आपल्या सुनेला, सुनबाई सुनबाई काय झालं आई? काय करतेस आतमध्ये? उद्यापासून रात्री शाळा चालू होती, त्याच्यासाठी जेवण बनवत होते।
काय बनवणार आहेस माझ्या नातवासाठी? मॅगी बनवत होती. अरे देवा रे देवा, माझ्या या सोन्यासारख्या नातवाला काय तू बनवून ठेवलेस कासव? हे काही चाललं नाही माझ्या घरात. आई, आजकालची मुलं हेच खातात. मला नको दाखवूस जमाना. आमच्या काळात तर ज्वारी, नाचणी, बाजरी यांसारखे पोषक तत्व मिळणारे पदार्थ खात असत. यावेळी डॉक्टर सौ पाखरे, शिल्पा पानवलकर, अर्चना बाईत यांनी उपस्थित महिलांना पोषण आहार आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलं. आपल्या ताटामध्ये जे जे पदार्थ असतात, उदाहरणार्थ भात, चपाती, भाज्या आणि कडधान्य किंवा आपण जेवणामध्ये तेल किंवा मसाले वापरतो, हे सगळे पदार्थ ज्यावेळी आपल्या पोटामध्ये जातात त्यानंतर आपल्या शरीरातलं जे त्यांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. काही पदार्थ आपण खाल्ल्या ग्लुकोजची पातळी लगेच वाढते. उदाहरणार्थ बटाटा, भात, साखर, मैद्याचे पदार्थ हे तुम्ही ज्यावेळी पोटामध्ये खाता त्यावेळी ग्लुकोजची पातळी पटकन वाढ जाते आणि पटकन खाली येते. पण ज्यावेळी तुम्ही प्रथिन, फॅट किंवा ज्या कडधान्यांमध्ये असलेले फायबर्स युक्त पदार्थ खाता त्यावेळी ही साखरेचे प्रमाण हे हळूहळू वाढ जातं आणि हळूहळू खाली येतं. तर तुमच्या रोजच्या अन्नामध्ये त्या सगळ्या पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे आणि साखर, मैदा, मीठ या 3 पदार्थांना जास्तीत जास्त लांब ठेवू शकाल, त्यातून तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. एक परिपूर्ण आहार त्यांना दिला जातो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. आपण पूर्वीपासून चालत आलेली थालीपीठाची भाजणी, ते काय आहे तर सगळे पिठं आपण एकत्र दळून आणतो. तसंच इडली, डोसा ह्याच्यात पण आपल्याला पूर्ण पौष्टिक मूल्य मिळतात. इडलीमध्ये मिळतात तांदूळ आणि डाळ. जिथे तांदूळ आणि डाळ आली तिथे प्रथिनं आणि कर्बोदक आपल्याला मिळतात. मग तर मुलांना आपण शक्यतो घरात बनवलेला आहार देऊया. भात जरी आपण दिला तरी त्या भातामध्ये तुम्ही थोडंसं कोबी किसून घातला, शेंग्याच्या भाला घातला, पालक चिरून घातला, पालक राईस असं छान त्यांना डेकोरेट करून जर दिलं पुढे तर मुलं नक्कीच खातील. आपल्या घरातच खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपण मुलांना देऊ शकतो. जी काही आहार द्रव्य आपण मुखावाटे तोंडाद्वारे रोजच्या जेवणातून घेतो दॅट इज पोषण आहार. ती पोषक तत्व जी आहेत ती कर्बोदक, फॅट्स, जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केली जातात. कोणताही जे आपण घटक पदार्थ किंवा आहार द्रव्य जे घेतो ते ह्या 5 विभागांमध्येच असतं. कोणत्या तरी त्या कॅटेगरीमध्ये बसत असतं. जसं की बघा, संत्र किंवा आपण समजा आपण काय सफरचंद खाल्लं आणि संत्र खाल्लं, ऑरेंज खाल्लं, तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तर म्हणजे काय की कोणताही आहार पदार्थ घेतला की ते 5 प्रकार कर्बोदक, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, विटामिन्स याच्यामध्ये त्याचं बायफर्गेशन होत असतं. तर आता प्रत्येकाचा काही रोल आहे की जो शरीराच्या वजन किंवा उंची, ज्याला आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स, तर शरीराची वजन आणि उंची, बालकाची वजन उंची, त्याचा दंडघेर, त्याचा डोक्याचा घेर, या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून त्याचं माइलस्टोन्स असतात. म्हणजे त्याची वाढाच्या जे घटक असतात, माइलस्टोन त्याला आपण म्हणतो, डेव्हलपमेंटल माइलस्टोन, तर त्याच्यावरती त्या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. ते कशा पद्धतीने बघा आता. या राष्ट्रीय पोषण महाअभियानाअंतर्गत सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचबरोबर पाककला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धेचं परीक्षण चेतना जोशी आणि गौरी देसाई यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी सेविका, सर्व आशा आणि आरोग्य सेविका, मदतनीस, CRP, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली। रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना बुधवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। दोन्ही राजांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये रत्नागिरीकर मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते। ढोल, ताशे, बेंजो, झांज पथक आदी वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत या मिरवणुका निघाल्या होत्या। या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दोन्ही मिरवणुकांमधील मार्गांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी तसंच कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं। तसंच दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून दोन्ही मंडळातील पदाधिकारी काळजी घेत होते। रात्री उशिरा दोन्ही राजांचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी रत्नागिरीतील प्रसिद्ध भाई विलणकर या कुटुंबियांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली।
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय पोषण महाअभियानाअंतर्गत शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आले विविध उपक्रम। रत्नागिरीतील दोन्ही राजांना वाजत गाजत भक्तिमय वातावरणात देण्यात आला निरोप। आणि ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे यांचं प्रतिपादन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।